हॅलो गाईस, कशा आहात सगळे? मस्त आणि मजेत असाल तर मी चैताली तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये स्वागत करते. तर आज आहे गुढीपाडवा, तर तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता कामं वगैरे आटोपली आहे, म्हणजे आंघोळ वगैरे झालेली आहे, तयारी वगैरे केली आणि आता देवपूजा आणि गुढी उभारायची बाकी आणि स्वयंपाकसुद्धा बाकी आहे. आणि आज नेमकं जेव्हा आपण लवकर उठतो, जेव्हा आपल्याला घाई असते की लवकर लवकर कामं आटोपली पाहिजेत, नेमकं त्याच दिवशी आपल्याला खूप उशीर होऊन जातो आणि भरपूर उशीर झालेला आहे आणि देवपूजासुद्धा व्हायची आहे. तर चला मग आधी आपण देवपूजा करून घेऊया आणि भेटूया आपण मग थोड्याच वेळात. तर गाईज, इथे बघू शकता तुम्ही, माझी देवपूजा खूप झालेली होती. तीर्थ आणि मयूरसुद्धा इथे पूजा करायला बसलेला होता आणि आज देव खूप छान दिसत होते, कारण काल सगळी मी तयारी करून ठेवलेली होती. तर इथे मी किचनमध्ये आली आणि इथे स्वयंपाकसुद्धा मांडलेला होता. एकीकडे भात मांडलेला होता आणि गोडमध्ये गाजरचा हलवा, आणि एकीकडे वांगे बटाट्याची भाजी ठेवली होती आणि कणिक वगैरे सगळं भिजवून ठेवली होती, कारण खूप उशीर झाला होता ऑलरेडी. आणि इकडे मी गुढी उभारून पूजा करायला सुरुवात केली. आणि कसं आहे गाईज, माझे सासू सासरे जेव्हा होते तेव्हा ते हे गुढीपाडवा वगैरे म्हणजे करत होते, पण गुढी वगैरे उभारत नव्हते. जेव्हापासून माझं लग्न झालं तेव्हापासून मी दरवर्षी गुढी उभारत असते. म्हणजे गुढी उभारल्याने म्हणा किंवा सणवार साजरं केल्याने आपल्या घरात म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी म्हणा किंवा पॉझिटिव्हिटी येते. त्याच्यामुळे कसं सणवार साजरे करणे खूप चांगलं वाटते. घरात एक वेगळंच वातावरण तयार होते. तर मी दरवर्षी गुढी उभारत असते लग्न झाल्यापासनं. तर इथे मी पूजा वगैरे करून घेतली. इथे मयूर माझ्या फोटो वगैरे क्लिक करत होता. आणि तीर्थला पण भूक लागली होती. तो इथे खूप चिडचिड करत होता. तर मयूरने पटकन पूजा वगैरे आटोपली. इथे मयूर पण पूजा करायला बसलेला होता. तर अशा प्रकारे आम्ही आज पूजा वगैरे करून घेतली आणि तो तीर्थ इथे मयूरला बोलवून घेत होता की चल आतमध्ये काहीतरी खायला दे बा म्हणून. तर त्याला भूक लागली होती खूप जोरात. तर इथे पूजा वगैरे सगळी आटोपलेली आहे आमची. अशा प्रकारे आम्ही गुढी उभारली आणि खरंच खूप छान वाटते. म्हणजे घरात एक वेगळंच वातावरण तयार होते आणि मुलांना पण एक वेगळी म्हणजे आपले जे सणवार असतात ते मुलांना पण समजून येतात. त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी गुढी उभारत असतो. तर कशी वाटली आम्ही गुढी उभारलेली, नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर गुढीपाडवा म्हणजेच आपलं मराठी नवीन वर्षाला सुरुवात होत असते. तर इथे चैत्र महिना आपला सुरू झालेला आहे, नवरात्र. आणि इथे तीर्थ पण नमस्कार करतो आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे नमस्कार वगैरे झाल्या. वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर फायनली आमची पूजा वगैरे आटोपलेली आहे. आता पूजा वगैरे झाली आणि आता आपली पेटपूजेची तयारी करायची आहे, कारण मयूरला आज गुरुवार आहे तर उपवास आहे त्याला. त्याच्यासाठी पण भगर बनवायचा आहे आणि आमचं पण स्वयंपाक व्हायचा आहे. तर चला, तीर्थला पण भूक लागलेली आहे, कारण त्याची झोपेची वेळ होऊन राहिली. तर चला, आपण वेळ न घालवता पटपट आपण स्वयंपाक करून घेऊया आणि भेटूयाच मग जेवण वगैरे झाल्यानंतर. तोपर्यंत कंटिन्यू राहा व्हिडिओ. वेलकम बॅक टू अवर चॅनल. जेवण वगैरे झालं आणि थोडा आराम केला, कारण कसं 2 दिवसापासनं लवकर उठणं, उशिरा झोपणं, त्याच्यामुळे झोप नव्हती होत. तर आराम केला आता थोडा, आणि मग नंतर उठल्यानंतर तेच मग कामं होते थोडी, आणि कामं केल्यानंतर स्वयंपाक वगैरे केला आणि मग आम्ही गेलो बाहेर. थोडं किराणा सामान आणायचं होता, कारण आता तीर्थचा बड्डे येतो आहे, तर त्याची थोडी पर्चेसिंग बाकी होती. तर आम्ही ते सामान वगैरे घ्यायला गेलो. सामान घेऊन आलो, अजून पुन्हा जेवण खावण करणे तेच झालं. तर चला मग आपण या ब्लॉगला आपण इथे सेंड करूया. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, आणि आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत जातील. तर चला मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.